ते झाडून झालं असेल तर हे गोतडे उचलून घे, चांगलं दिसत नाही, ते पाहुणे येणार आहेत. उचल ते पटकन. आणि का ग तुला दिसत नाही का पसारा पडलेला आहे? आवर पटकन. आणि चपला पण आहे बघ ते खाटे खाली, ते पण उचलून नीट ठेव. आवर पटापटा. आरती तिकडे ये. तुला किती वेळा सांगितलं, सकाळपासून नुसतं काम काम काम. दुखतंय ना तुझं? तेवढं झाडून घेत होते. वहिनी तुम्हाला पण कळत नाही का हो, तिला काम लावलंय? काय कळत नाही म्हणजे? सकाळपासून मी काम करत होते, दिसलं नाही तुम्हाला? अहो पण तिचे कंबर दुखते या. मला काय माहिती तिचं दुखतंय का नाही. वहिनी एखादा माणूस आजारी असताना त्याची हरवणूक करतं. तोंड बघा तिचं जरा. ए अरे शांत बसा. काय चाललंय पूजा? काय कटकट अहो लावली? काय कटकट लावली या माणसाने? कटकट सुरू केली आल्या आल्या. अगं पण झालं काय? अहो बायकून थोडं काम काय केलं तर लगेच वळण लागले माझ्यावर. हिची कंबर दुखते या, तरी हिला काम सांगते या. तुम्ही बसून इथं खुर्चीवर असं हे कर ते कर ते कर ऑर्डर देते. हा सकाळपासून मी काम केलं ते दिसलं नाही तुम्हाला? काय खुर्चीवर तेवढं बरं दिसलं तुम्हाला खुर्चीवर बसलेली म्हणून? हा स्वयंपाक कोणी केला? अरे बाबा तू तरी शांत बस. हे बघ, अगं ती नवीन काय आहे. समजून घ्यायचं? हा तशी तीच नवीन आहे, मी तर कधी नवीन नव्हतेच बाई. माझं लग्न झालं मी विहिरीवर पाणी आणलं होतं, आठवतंय ना? पाणी आणायला पाठवलं सासूबाईंनी मला. पाणी हा? आणलं पण मी काय म्हणतो, तीच नवरी, मी तर कधी नवरी झाल्याच नाही. तिचं दुखतंय नाही का? अगं पण तिला बरं वाटत नाही. करा कालो अजून करा, गाव गोडा करा, अख्खं करा, तमाशा करा घरचा हा, सगळा. गावात गोळा केले नाही का? तुमच्याच आवाजाने गाव गोळा झाला असं माझ्या आवाजाने नाही. अगं पूजा तुम्ही का बसा, तुम्ही तर शांतच राहा. अगं पूजा काय हे बोलतात ते दिसत नाही का तुम्हाला? आणि काय एवढं मला वरतोड करून बोलत्या? लग्न झालं नव्हतं तेव्हा तुमचं कोण करत होतं? कॉलेज पासून तर नोकरी लागेपर्यंत सगळं मी केलं. तुमचा डब्बा बिब्बा सगळं मी केलं. एवढंच नाही काढा, तुमचं उकरू उकरू काढा सगळं. हे केलं ते केलं, उपकार नाही केला माझ्यावर. काय उपकार नाही केला? उपकारच केलाय हा, मी. पगार आणून देत होतो काम करून. आता देता का? तुम्ही 3 काय महिने उपकार नाही झाले. केला? करून नाही, दाखवलं. 3 महिने झाले माझ्या हातात पगार दिलाय तुम्ही. आता तुम्हाला का देईल? माझी बायको आली तिला देईल मी आता पगार. अहो शांत बसायला द्या ना मग. मला कशाला बोलताय मग? सगळं केलेलं सगळं उकरून काढलं. झालं तुझ्या मनासारखं. अरे शांत बघ तुझी बसा. बायको काय कशी बोलते. काय बोलती म्हणजे तुझी बायको? नीट बोलायचं. अरे बाबांनो भांडू नका रे काय बाबा. भांडू नका. मी भांडण करते काय? तुम्ही फक्त मलाच बोला. आज तुम्ही बोलता, ह्यो बोलतो, ती बोलती, उद्या तुमचं सगळं खानदान मला येऊन बघ बोलून बघ कशी कालव करते बायको तुझी. कर गाव गोळा. करायलाच काढवा मी. काय नाही करणार? अरे, काय गाव गोळा केलं मी? अरे. तुम्ही शांत बसा, मला बोलू द्या. अगं आपण शांततेत बोलू शकतो, सोडवू शकतो सगळं. काय शांततेत? ह्यो माणूस आहे का शांततेत बोलण्यासारखा? बघ दादा बघ, मी तुला शेवटचं सांगतोय. वहिनीला नीट समजावून सांग. हा काय शेवटचं सांगणार आहे? काय समजून सांगणार दादा? हा मी म्हणून टिकले, एखादी असती ना केव्हाची पळून गेली असती माहिती का? मला या घरात राहायचंच नाही. काय बुद्धी सुचली माझ्या आई वडिलांना काय माहिती? तुमच्या गळ्यात बांधून दिलं आणि हे असते माय पत्री पडले. दादा. मला नाही राहायचंच नाही. करा तुम्हाला काय करायचं सर का? अरे अरे काय झालं रोहित? अरे, काय झालं म्हणजे दादा तू सांग बरं. मी काय करणार? तिचं दुखतंय, तिची कंबर दुखतीये. वहिनीला कळाय नको का? आणि हा तुला पण शेवटचं सांगतो, अजिबात पोराचं काहीच काम ऐकायचं नाही. मी सांगत तेच फक्त काम ऐकायचं. आणि तुझं दुखतंय ना, आराम कर जाऊ. बघतो घरात तुला कोण काम सांगतंय. अरे का ना एकी झालं का नाही दर्शन तुझं? अरे दर्शन झालं. हा ये ना, काय करतोय एवढं? ते दररोज पोरगी ती येते का नाही बघितलं, पण काय आलं नाही लागा. कुठली पोरगी? जाऊ दे मोर दे. काय चाललंय बाकी मग? काय बसले आपलं निवांत. तू कसं चाललंय सांग. काय सांगायचं बाबा, का मरणाचा पाऊस झाला आमच्या नदीला, आला पूर. हा. काय गुर डोर सगळे पाण्यात, आखी घर पाण्यात. आणि सरकारनं देऊन काय दिलंय? 20,000 रुपये. 20,000 रुपयानं काय होते सांग बरं तूच. हा, आता काय हो? काय सरकारला बी काय कळत नाही. आणि ऐक, हा. शहरातलं का काय दुकानाचं नुकसान झालं तर लाखानं पैसे देते ती, आणि इकडे 20,000 रुपये. हे काय उपयोग आहे? हा ए राच्या, एवढ्या फास्ट तळ्यात आपण कुठं चाललाय? अरे टोक, अरे लग्न झाल्यावर चेहरा खुलतो रो, पण तुझं असं सुकलेवणं का झालं रे? अरे काय झालं म्हणजे काय झालं? ही घरातली रोजचीच किटकिट. रोजचं मड, त्याला कोण रड? ती वहिनी 2 दिवस झालं माझी बायकोला येऊन, ही सारखी तिला नुसती काम सांगते. ही कर ती कर, ही कर ती कर. अरे तिच्या मागे नुसती किटकिट किटकिट. बरं तिचं दुखतं या, तिला पण लागा, तिला पण जीव आहे या. हिला काही कळतच नाही. ही बाबासाहेब बसती तर खुर्ची टाकून, आणि हिला नुसती ऑर्डर झाडती. ही कर ती कर. झालंच बघ चालू. मला माहितच होत लग्न झालं दुसरं की झाली भांडणं.
झाली ती. आता काय तुला बोलून काय, जिकडे जाईन तिकडे तेच आहे, तेच आहे का नाही रे? तेच चालू आहे सगळ्या घरात. अरे पण दादाला बी काही कळत नाही, तो बी काय तिला बोलत नाही वहिनीला. आता काय कर, तू शांत राहा जरा. गाण्याला टॅलेंट आहे, मी तुला एकच उपाय सांगतो, तेवढाच कर फक्त. हो, मी माझं लग्न झालं की मोबाईल राहिलो, अर्धा एकर इकली, डायरेक्ट 700-700 घेतला. सकाळी ट्रॅक्टर मारतो, संध्याकाळपासून 100च्या स्पीडनं, पण अर्धा एकर घेऊनच धावणार. अरे बावकी सुद्धा म्हणली पाहिजे, वायला राहिला पण अर्धा एकर इकली, पण अर्धा एकर काय 1 एकर घेऊन धावली. आयला तू म्हणतोय ते बी बरोबरच आहे बरं का गण्या. कारण घरात आहे ना नको नको झालंय मला. अरे त्या घरात जाऊ सुद्धा वाटत नाही मला. काम म्हणून आलं की ह्यांची किटकिट आणि ह्यांचा तमाशा, त्याच्यापेक्षा बरं आहे तू म्हणतोय तीच बरोबर आहे. एकदा वाटणी झाली की राजा राणीचा संसार. हो, तुझ्या बायकोला वहिनी बोलणार नाही, नाहीतर भाऊ बोलणार नाही. मग काय, तू बी सुखी आणि ती बी सुखी झाला ना मग राजा राणीचा संसार सुरू. मला आता हे विषय दादाला बोललंच पाहिजे. आईला जीव लावा, आईला जीव लाव, नाहीतर कसं आहे, आई जीव जिकडे लावल तिकडे जाते आणि तिकडेच पैसे देते. आणि जीव लाव आणि 1 एकर बी तुला. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे तुझं. हे काम झालंच पाहिजे, बरोबर आहे का नाही सोन्या? बरोबर आहे. तसं नाही रे, आता जगात चालतंय तीच मी बी सांगतोय. काय मला तर काय माहित आहे. पूजा, अगं काय झालं एवढं चिडायला? ते बारक्याचं लग्न झाल्यापासून तुझी ना चिडचिड वाढली. दिसतंय ना तुम्हाला सगळं, हो. मग काय विचारताय मला? अगं दिसतंय मला, पण एवढी चिडचिड करून भांडण करून कसं चालेल? अहो काय चिडचिड करते मी, तुम्ही मला सांगा बरं. तिचं लग्न व्हायच्या आधी सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे होतं का नव्हतं? तुम्हाला काय पाहिजे काय नाही भाऊजी विचारायचे, आई विचार. आता कोणी विचारतंय मला? तुम्ही तरी विचारता का? आता ती आल्यापासून सगळं तिला विचारतात. माझ्याकडे आहे का कुणाचं लक्ष? सांगा, आहे का या घरात मला इज्जत? सकाळी पण तुम्ही त्यांच्या समोर मला किती बोलले. मला सांगा, जिथं तुम्ही माझी इज्जत करत नाही तर ते दुसरे कुठून करणार आहे? माझा नवराच माझी इज्जत करत नाही तर दुसरे घरचे काय इज्जत करणार आहे मला? अगं इज्जत करत नाही असं नाही, पण कुठेतरी जाऊन ते भांडण मिटलं पाहिजे ना. शेवटी आपल्याला संसार करायचा आहे, एकमेकाचे भांडण चालेल का? समजून घेतलं पाहिजे ना एकमेकांना. ती नवीन आली ना आपल्या घरात, हा, तिला तू समजून घ्यायला पाहिजेस. तू मोठी आहेस, आपण शांततेत बोललो ना तर प्रश्न सुटेल ना. म्हणजे तुमचं म्हणणं मीच भांडते? मी म्हणत नाही तू भांडते, तू पण भांडतोय. हे बघा, मला बाकीचं काही सांगू नका. मी तुम्हाला एवढंच बोलते, ह्या घरात ते राहतील नाही तर मी राहीन. हे बघ पूजा, असं वेगळं नाही राहता येणार आपल्याला. हे बघ, ते पण माझ्या तेवढे जवळचे आहेत जेवढे तू आहेस, त्यामुळे असं वेगळं नाही राहता येणार. हे बघा, अलीकडचं घर त्यांना देऊन टाका, पलीकडच्या घरात आपण राहू. अगं पण मग आईचं काय? त्यांना आपल्याकडे राहायचं असेल तर मी सांभाळत, तिच्याकडे राहायचं असेल ते सांभाळत. नाही नाही, असं नाही करता येणार पूजा. त्याच आणि माझं नातं ना रक्ताचं आहे, आणि तुझं आणि माझं नातं 7 जन्माचं आहे. आणि जर नात्यात दुरावा निर्माण झाला ना, नाती तुटतात. आणि काही केलं ना, मला नाती नाही तोडायची. तुम्हाला त्याच्यामुळेच म्हणते ना, दुरावा निर्माण नाही होणार. ते तिकडच्या घरात राहते, आपण इकडच्या घरात राहू. तुम्हाला तेच म्हणते मी. तुम्हाला समजत कसं नाही हो? तुम्हाला मी कालपासून सांगते, तुम्ही आज बोलणार आहे का नाही? आज बोलून टाका, आई पण येणार आहेत. बोलतो बाई, शांत बोलतो म्हणजे बोलायचंच बरं का? अहो ऐका ना, अहो ऐका हे की. बघ तू शांत राहा, मी आज कुठल्याही परिस्थितीत दादाला बोलणार आहे. अहो पण बोलून काय होणार आहे? बोलून घर तुटणार आहे आपलं, आणि हे बघ, दुसरं काय होणार तू काय आहे? या घरात मोलकरीण म्हणून आली का? आपण काम केल्याने काय फरक आजारी पडतोय? असलं तुला काम सांगतो, तू शांत बसायचं. तू फक्त मी सांगन तेवढंच ऐकायचं. अहो ऐकून तरी घ्या ना. शांत बस. अहो ऐकून घ्या की, कशाला सांगताय? अहो ऐकून तरी काय रे घ्या. रोहित, शांत बस बोला. दादा. अहो नका ना सांगू. सांगा हो. मला महत्वाचं बोलायचं काहीतरी. काय बोलायचं? हे बघ, त्या रोजच्या आपल्या भांडणाला आणि किरकिरीला मी वैतागलोय. वैतागलोय म्हणजे? मला वेगळं पाहिजे. काय वेगळं पाहिजे? वेगळं पाहिजे, मला वाटणी पाहिजे. 5 एकर जमीन आहे, 2 एकर तुला, 2 एकर मला, 1 एकर आईच्या नावावर. रोहित, अरे असं काय करतोयस तू? अहो काय बघ, बरोबर बोलतायत ना. अगं तू शांत बस जरा. रोहित, असं काही होणार नाहीये. डोक्यात अशी राग घालून घेऊ नकोस. अशा वाटण्या वगैरे मागायच्या नसतात. अरे वाटणी केल्याने नाती तुटतात. राहिले तरी कुठं नाती आता? रोजचे भांड, त्याला नाती थोडीच म्हणतात तवा. अरे माझी बायको आजारी असताना सुद्धा वहिनी तिला काम सांगते, अहो असू द्या. अरे मान्य आहे हे की- कर ते कर. आजारी असताना अहो पण सुद्धा मला माहिती होतं का? मग काय करायचं? नाही मला माहित होतं ती आजारी म्हणून. होय का, तुम्हाला सांगितलं अगं, होतं तू तू जरा आजारी गप्प म्हणून? बस. अहो, विचारा सांगायची तिला. गरज नसते वहिनी. माणूस आजार असतो, त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या हावभावावरून, त्याच्या ह्याच्यावरून कळून जातं. अरे मान्य. एवढं तरी माणसाला कळायला पाहिजे. ती नवीन आहे, ती तिला बोलली, मी तिला सांगितलं समजावून. तू कशाला चिडतो एवढा?
मी जेव्हा गावात जातो ना लोक मला नमस्कार करतात का माहितीये? कारण लोक दाखला देतात आपल्या भावाभावाच्या नात्यांचा. हा, आणि आज जर आपण वेगळे झालो तर आपल्याला ती गावात इज्जत मिळणार आहे? वाटतंय असं तुला? वेगळा व्हायचा विचार डोक्यातून काढून टाक. एकमेकांना समजून घ्यायचा आणि संसार पुढे चालवायचा असतो. अहो ते म्हणताय तर वाईलीच राहूया ना. हा पाहिजे वेगळं मला पण. अगं पूजा तू शांत बस. काय व्हायली राहूया? वेगळा नाही राहायचं आपल्याला. मी सांगतोय एवढंच समजावून. हा, आणि वडिलांची आपलं ही शिकवण आहे. नाती तोडणं सोपं असतं, नाती जोडणं लय अवघड असतं आणि ती टिकवणं तर त्याच्यापेक्षा जास्त अवघड असतं. ए काय रे, कसलं नातं तोडताय? काय चाललंय? अगं हे दोघं भांडतायत आणि एकमेकांना समजून घेत नाहीत, नुसतंच भांडतायत. कशामुळं? माझी बायको आजारी असताना वहिनी तिला काम सांगते, हे कर ते कर, आणि स्वतः साहेबिनेवाने खुर्ची बसते. अगं त्या कामावरून एवढं तुम्ही पार घरातलं गोंधळ तुम्ही पार चव्हाट्यावर आणलाय. अरे थोडी तरी लाज ठेवा रे. मी नाही, हे यांनी सुरू केली. हा, दुखत असताना काम सांगते या. अहो जाऊ द्या ना. तू शांत बस. अरे लाज वाटायला पाहिजे रे तुम्हाला. हा, थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. 2 दिवस काय मी गावाला नाही गेले तर वाटण्याचं तुमच्या डोक्यात आलं? माझ्या नाही आई. हे बघ आई, 5 एकर शेती आहे. 2 एकर दादाला, 2 एकर मला, 1 एकर तुझ्या नावावरती. धन्य, असेच असावा. वाटण्याही करून टाकल्या, आणि ठरून तुला नाही सांगतोय, टाकलं. तू ठरव, तुला दादाकडे राहायचंय का माझ्याकडं. मी ठरवलंय. लाज वाटायला पाहिजे रे तुला, लाज. हा, असं एक कानाखाली दिली पाहिजे म्हणजे वाटण्याचं भूत तुझ्या डोक्यातून उतरन. निर्लज्ज कुठला. तुला माझ्याकडे राहायचंय का दादाकडे राहायचंय मला बाकी माहित नाही. चल. वा रे वा. लाज वाटतं त्याच्या कानाखाली द्यायला पाहिजे असे निर्णय घेतो. एवढे दिवस मी पण ऐकून घेतलं, आता माझ्याकडून काही सण होत नाही. मला पण वाटणी पाहिजे. तुम्हाला बघा काय करायचं. पूजा, त्या वेळेला पैसे द्यायला घेतलं का? नाही काय आलं? काय लोक त्यांच्या घरात लय मोठी भांडणं झाली ती. काय म्हणतो? अरे जावाचं पेटलंय. शेवटच्या टोकाचा निर्णय घ्यायचा ठरलाय. वाटणे व्हायचे ते आता. मी काय करू? अरे, तो दिलेले पैसे घेतले नाही का अजून? अरे त्याला 50 दिल्या, 3 महिने झाले, तो द्यायचंच नाव काढा ना. आता 4था महिना होत आलाय. वाटण्या जर झाल्या तर ते म्हणाल मी देऊ काय, हे म्हणाल मी देऊ काय. वाटण्या व्हायच्या आधी पैसे गेला का, ऐकला का माझं? आईच्या गावात गाणा. पण ते देईल का पैसे तुला वाटतंय का? अरे आपल्याला काढून घ्यावं लागते ना, का तू सोडून देणार आहे का? नाही, सुट्टी तर मी देणार नाही. त्याला तरी सकाळपासून माझ्या मनात चालत होता, आव्या का पैसे मागावा, का पैसे मागावा. आता मागतोच पैसे. चान्स आलाय तर घे, नाही तर मग काय ना, मग बुडलं म्हणून सोडून दे. झाला का? अरे 101% वाटण्या होणार, मी तुला खात्री देतो. तू एवढ्या 100% बोलतोय म्हणजे काहीतरी असेल. मी आपला पैसे घेतो मोकळो, तिकडे वाटण्या होणार तर काय हो. अरे तुझ्यासाठी मी चांगलं सांगतोय का, आपला जिगरी दोस्त आहे. नाही बरं येतोय. नको हो ग एखादा ठोका बसायचा, जा तुझी तूच. नको मला. माझे पैसे मला भेटले. आल्यावर पार्टी दे. होय अविनाश, अरे काय पद्धत आहे काय? काय झालं? 3 दिवस झालं फोन लावतोय, फोन उचलत नाही, काय नाही. अरे फोन सायलेंटवर राहिला असेल. अरे जिंदगी सायलेंटला चालली ना माझी पार. काय झालं? काय बोलतो दादा? त्याला विचार काय झालं? दादा काय झालं? काय नाही रोहित, तू याच्यात पडू नकोस. काय नाही माय, मला पैसे काय मी आता सांगतो. तू हात कस काय लावतो माझ्या भावाला? मग त्याला सांग पैसे द्यायला माय. कसले पैसे? किती पैसे तुझे? विचार ना त्याला. दादा किती पैसे द्यायचे? रोहित तू मध्ये पडू नको, मी सांगतो तू थांब, ते बाकी सगळं सोड. पैसे किती द्यायचे सांग. आहेत 55,000. 55,000 ना, तुझे 2 दिवसात पैसे आणून टाकतो. परत जर माझ्या भावाच्या कॉलरला हात लावला तर तू आहे आणि मी आहे. आयला मागताना बरं भीक मागता आणि मागायला लावायला पर भीक मागायला लावता. वारा तुमची हे पद्धत. तुला सांगितलं ना, 2 दिवसात पैसे तुला मिळून जातील. होय. जास्त पुढचं बोल नको. दादा तू शांत बस, ह्याचे पैसे मी देऊन टाकतो. तुझं ओझ आहे ते माझं ओझ, तू टेन्शन घेऊ नको. एवढ्या त्वऱ्यात बोलतो ना, तर 2 दिवसात पैसे द्यायचे. हा जा, 2 दिवसात पैसे पोच होतील. परत जर कॉलरला हात लावला तर लक्षात ठेव. हा, मग शब्द पाळायला सांग त्याला. हा जा जा. बाबा, संध्याकाळी देतो. काय आला अंगावर. काय अरे पैसे घेतो हे असे दादा. वाढते. तू काळजी नको करू, माझ्याकडे पैसे आहेत, मी त्याला पैसे आणून देतो. रोहित तुला माहित नाही मी का पैसे घेतलेत आणि कोणाकडनं घेतले. हे बघ दादा, तू पैसे कशासाठी घेतले, काय केलं, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. पण कुणी येऊन तुझ्या कॉलरला हात लावलेलं मला अजिबात खापणार नाही. भाऊजी मला माफ करा. अवयने तुम्ही का माफी मागताय? खरं तर माझ्या वडिलांना अटॅक आला होता. आमच्याकडे पैसे नव्हते.
आणि पैशाची खूप गरज होती हॉस्पिटलमध्ये. त्याच्यामुळे यांनी त्यांच्याकडनं व्याजाने पैसे घेतले आणि ते आम्हाला वेळेवर फेडता नाही आले. आणि तुम्ही काही विचार न करता आमच्या मदतीला धावून आला. खरंच भाऊजी माफ करा मला. तुम्ही माफी नका मागू. खरं तर मी माफी मागतो तुमच्या दोघांची. आईसारख्या वहिनीला आणि रामासारख्या भावाला वाटणी मागायला निघालो होतो. अरे मलाच दोघं तुम्ही माफ करा. ठीक आहे. माझंही चुकलं होतं भाऊजी. मी पण जास्तीचं बोलले तुम्हाला. हे बघा, तुम्हाला दोघांना तुमची चूक कळली ना, यातच सगळं आलं. हेच खूप काही. आणि असे सुखाने एकत्र गुणागोविंदाने राहा. अजून काय पाहिजे असतं आई वडिलांना? हा. आई- हसत खेळत राहा. आई एकत्र कुटुंब हेच सुखी कुटुंब आहे.